मकोका अंतर्गत कारवाई झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घाळव याने बनावट कागदपत्राच्या आधारे बनावट पासपोर्ट बनवून तो लंडनला फरार झालेला आहे। आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, एक गुंड ज्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे तो बनावट कागदपत्र बनवताना लंडनला फरार होतो। आता जर तो बनावट वोटर आय डी बनवत असेल तर स्वाभाविक आहे की त्याला राजकीय कुठेतरी बरदहस्त आहे। त्याच्यामुळे बाकीची कागदपत्र त्यांनी बनावट केली याच्यामध्ये गैर काहीच दिसत नाही। त्याला सगळी प्रोसिजर माहिती होते, कसं पळून जायचं, सगळ्यांना कसं फसवायचं, सगळ्यांकडून कशी कामं करून घ्यायची, कुणाशी कसे लागे बांधायत हे सगळं माहिती असल्यामुळे त्याचा त्याने पुरेपूर फायदा उकळला आणि तो परदेशात गेलेला आहे। आता कदाचित हे सगळं मी केलं नाही असंही उद्या तू म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये या गुंडांना सहकार्य मिळतंय, कागदपत्र बनावट तयार करून मिळत आहेत, त्या अर्थी त्या आणखी काही शक्य आहे। 5 वर्ष जर पासपोर्ट बनावट दिला हे सिद्ध होऊन सुद्धा तो पासपोर्ट रद्द होऊ शकत नसेल तर खालपासून म्हणजे अगदी नगरपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांचं त्याला वरदस्त होतो, त्याच्यावर कारवाई करायचं कोणाचं धाडस नव्हतं, एवढंच याच्यातून सिद्ध होतंय। सर, 2 बनावट आयडेंटिटी प्रूफ तो बनवतो आणि अशावेळी प्रशासन म्हणजे कुख्यात गुंड आहे, अशावेळी प्रशासनाचं लक्ष नसतं। पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल आणि पासपोर्ट प्रशासन या तिन्ही प्रशासनाच्या माध्यमातून तो जाऊन सहजपणे पासपोर्ट बनवतो। एक शब्द जरा चुकीचा आहे, लक्ष नसतं अशातला भाग नाहीये, माहिती असतं सगळं, परंतु कारवाई करायची नाही ठरलेलं असतं, त्याच्यामुळे कारवाई होत नाही। नाहीतर ज्या गोष्टी मी उघडकीला आणल्या त्या बाकीच्या प्रशासनाला सापडत नव्हत्या अशातला भाग नाही, किंबहुना त्याच्यासाठी त्यांना पगार मिळतो, तरी त्यांनी ते शोधलं नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, ते सगळं होऊ दिलं, त्याला परदेशात पळू जाऊ दिलं। ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांचं संगनमत असल्याच्या या सगळ्या गोष्टी या द्योतक आहेत। तिन्ही यंत्रणेमध्ये दोष कोणाला द्यायचा? पोलिसांना दोष द्यायचा, पासपोर्ट कार्यालयाला दोष द्यायचा की अजून जिल्हा प्रशासनाला दोष? या सगळ्या लोकशाहीचे जे खांब आहेत ते खांब कमकुवत करायला या सगळ्या खांबांबरोबरच आणखी एक गोष्ट हे आहे, कारणीभूत आहे, ती म्हणजे राजकारणी या सगळ्यांना कठपुतळीसारखं नाचवतात। आधी त्यांना वाटतं की आपण त्याला नाचवतोय, नंतर कळतं की सगळे एकमेकांना नाचवत आहेत आणि त्याच्यातून आपला जो काही गैरहेतू आहे ते साध्य करून घेत आहेत, त्यामुळे हे घडतंय। जर यातली एकही यंत्रणा सक्षम आणि प्रामाणिक असती तर कदाचित हे काहीच घडलं नसतं। ह्या सगळ्या यंत्रणा एकच आहेत, संगनमत करून काम करतायत, त्यामुळे या प्रकार घ आणि 2-2 आय कार्ड आणि जिथं काहीच नाही तिथून पासपोर्ट मिळणं अशा गोष्टी घडतात। तुम्ही पूजा खेडकर प्रकरण सुद्धा उघडकीस आणलेलं होतं। त्यावेळी पूजा खेडकरने जसा तिच्या नावात बदल केलेला होता अगदी तशाच पद्धतीने हा निलेश घाळवळ, कधी घायवळ कधी गायवळ, हे असे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण निलेश गायवळ बद्दल बोलतोय। असे किती झाले असतील हे आपल्याला माहिती पण नाही आहे, कारण त्याच्या वडिलांचं नंतर धोंडीबाचं कोंडीबा केलं, म्हणजे हे करता येणं शक्य आहे, हे यंत्रणेतल्या लोकांना माहिती आहे आणि ते हे सगळं होऊ देत आहेत। सामान्य माणसाला एखाद्या छोट्या चुकीसाठी वर्षानुवर्ष अडवून ठेवणारे लोक यांच्यासाठी मात्र सहजासहजी सह्या करून मोकळे होतात आणि हे चित्र अजिबात चांगलं नाही। पुढच्या पिढीला याच्यामुळे आपण नीट वागूच नाही, वाकडं वागलो तरच आपल्याला काहीतरी भवितव्य आहे असा संदेश याच्यातून जाणार आहे। आता तरी राजकारण्यांनी या सगळ्या स्तंभांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे। सर, अशा पद्धतीचा एक ट्रेंड सेट होणार नाही या दृष्टिकोनातून काय कारवाई व्हावी असं अपेक्षित आहे? हे कारवाईसाठी फक्त कायदा उपयोगी पडतो असं म्हणता येणार नाही। कारवाई किंवा असं घडू नये यासाठी हे जे 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, त्यांनी म्हणजे त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे की काय वाईट आहे काय चांगलं आहे हे काही कुणाला खास शिकवण्याची गरज नसते, ते तुमच्या व्यवहारातून दिसून येतं। त्यावेळेला त्यांनी तिथं आपण आपला मेंदू सुदृढ आहे हे दाखवला तर कदाचित यापुढे या घटना होणार नाहीत। अर्थात हे होते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर। ज्या पद्धतीने निलेश घाळव याने बनावट कागदपत्र बनवून बनावट पासपोर्ट बनवला आणि त्यानंतर तो लंडनला फरार झालेला होता। खरं तर हाच निलेश घाळव हा मकोका अंतर्गत आरोपी आहे आणि त्याला ज्या कोणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विजय कुंभार यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect
टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.